महोदय, झालं, बरंच चर्चा झाली, समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. शेवटचा जे प्रश्न. उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही सायबर पोलीस स्टेशन निर्माण करणं आणि त्याचबरोबर जवळपास 1000 अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं अशा प्रकारच्या उपाययोजना लेखी द्या. सुचवलेल्या आहेत. तर या उपाययोजना सुचवल्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपण या राज्यातील नागरिकांना कधीपर्यंत आपण आश्वस्त करू शकू की आपण पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, ह्याच्यामध्ये गुन्हा केल्यानंतर कडक शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काय करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे की हे गुन्हे होत राहतात. याहीपेक्षा मी जे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टीला सामोरं गेलो, मी जाणीवपूर्वक सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. 2023 मध्ये मी एक भाषणामध्ये सांगितलं होतं की सोशल मीडियावर प्रचंड बदनामी करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असते. फेक अकाउंट काढले जातात. त्यामुळे जसं प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आहे. आणि हे सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याच्यामध्ये जे काही सोशल मीडियावर फेक अकाउंट काढले जातात आणि बदनामी केली जाते या संदर्भात आपण काही कायदा करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आश्वस्त करण्याच्या बाबतीमध्ये राहुलजींनी इथे जो प्रश्न विचारला, अर्थातच सायबर गुन्हा हा काही फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नाही, हा तर जगभरामध्ये मला वाटतं आता दरोडे कमी आणि सायबर चोरांचं प्रकरण हे आता डिजिटलायझेशन वाढल्यामुळे ते वाढतंय. पण नक्कीच त्याच्यामध्ये एका गोष्टीवर आपण आश्वस्त करतो की आपल्याला मला कमीत कमी 10 प्रश्न रोखण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे ती सगळी टेक्नॉलॉजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केली. किंबहुना मला वाटतं संपूर्ण एशियामध्ये सर्वात जास्त चांगली सुविधा किंवा आपण प्रिव्हेन्शनसाठी जे काही तिथे आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या केलेल्या आहेत. आणि त्याकरिता त्यांनी अवेअरनेससाठी त्यांनी जे काही तिथे ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यांनी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. महोदय, सन्मान्य राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे DG आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशनप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री महोदय एकच सजेशन असं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली सेक्शन 66A मला वाटतं त्यावेळेला असं डेफर्मेटरी काहीही आपण इंटरनेटवर टाकलं तर यापूर्वी अरेस्ट करायची तरतूद होती, त्यानंतर ती आपण शिथिल केली आणि ती प्रोव्हिजन आपण काढली. तर आता ही वाढतं प्रमाण बघून तशी प्रोव्हिजन परत आणण्याची गरज आहे का, यावरती परत लक्ष देणं आवश्यक आहे. होय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही त्याच्यामध्ये निर्णय दिले आणि त्या निर्णयांमुळे एक प्रकारे या कायद्याची इफेक्टिव्हिटी कमी झाली आहे. दुसरं, पूर्वी IT ॲक्टसोबत आपण IPC किंवा आताचा BNS लावायचो, तेही आता लावता येत नाही. त्याच्याही संदर्भात सुप्रीम कोर्टाने आणि म्हणून आता याला कायदेशीर इंटरव्हेन्शन हेच आवश्यक आहे. त्यामुळे आपण जसं सांगितलं तेही या समितीच्या कार्यकक्षेत देऊन आपल्याला स्टेट ॲक्ट, स्टेट अमेंडमेंट जे काही करता येईल त्या संदर्भात ते करण्याचा प्रयत्न करू.